सर्वप्रथम आपणास श्री स्वामी समर्थ मित्र हो. तर आज आपण आलो आहोत अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. बघू शकतो बाहेरील वातावरण. सकाळी आता वाजलेत 7:30. आता आम्ही दर्शनासाठी निघालो आहोत. काल रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही इथे पोहोचलो होतो रूम वगैरे घेऊन, आणि जेवण वगैरे आपण बाहेरच केलं होतं, कारण तोवर इथले जे अन्नदान क्षेत्र असतं टोकन पावती घेऊन, तर ते बंद झालं असतं. 10 वाजेपर्यंत ते चालू असते. तर चला, तर तुम्हाला मी मंदिर दर्शन आणि मंदिराचा आसपासचा परिसर दाखवतो. तर आपल्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा. येथे आपण मुक्कामी राहण्यासाठी जर रूम वगैरे जर रेंट न बघत असाल तर इथे स्टार्टिंग 800 पासून 900 पासून तर ती 2000 पर्यंत अशी रूमची कॉस्ट असते. तर आम्ही हा जो रूम घेतला होता, तर हा रूम आम्हाला अराउंड 1000 रुपयात पडला होता. खूप छान रूम असतो. एक 3 ते 4 लोक या रूम मध्ये राहू शकतात. आम्ही सकाळी आता दर्शनासाठी जात आहोत. मंदिरापासून सुमारे 700 ते 800 मीटर अंतरावरची आम्ही रूम घेतला होता. या साईडला जो वाहनतळ, आणि इथून आपल्याला आतमध्ये दर्शन करायला जायचंय. मित्र, फायनली आज स्वामींचे दर्शन होते. तर बघू शकता स्वामींच्या मंदिराच्या बाहेरच वटवृक्ष मंदिराजवळच आता पोहोचलोय. समोर वटवृक्ष आहे. आता स्वामींचं दर्शन होते. बघू शकता खूप छान पद्धतीचं मूर्ती वगैरे, आणि दर्शन करण्याची सिस्टीम म्हणजे बराच वेळ तुम्ही 1-2-5 मिनिटं तरी तिथे स्वामींची मूर्ती आपण निहाळू शकतो, आणि खूप छान पद्धतीचं दर्शन झालंय. तर बाहेर आल्यानंतर भक्त लोक काय करतात की तिथं पुजारी लोक बाहेर प्रसाद वगैरे घेतो आपण, त्या ठिकाणी एक धागा देतात. तर धागा कृपया करून इथल्या प्रशासनाने या वॉलला, म्हणजे वटवृक्षाच्या बाजूला जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडला कोणीही बांधू नये, कारण ते नंतर कट करून घेतात. तो धागा आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या हातात बांधण्यासाठी दिलेला असतो. तर कृपया भाविकांनी हे लक्ष द्यावे. आणि मंदिराचा हा परिसर खूप छान आहे. मित्र हो, आपण आज संपूर्ण अक्कलकोट या तीर्थक्षेत्रातील संपूर्ण जे स्वामी समर्थांच्या जीवनचरित्रावरती आणि स्वामी समर्थांच्या जवळपासच्या संपूर्ण गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण वटवृक्ष मंदिराचा परिसर आणि तो संपूर्ण भाग एकदा बघून घ्या नीट. मी तुम्हाला प्रत्येक खडानखोडा आणि बारीक गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. छान वाटतंय मंदिरात बसून थोडा वेळ मस्तपैकी. रविवार असल्यामुळं भाविकांची गर्दी आहे, कारण रविवारी लहान मुलांना सुट्टी असते, त्यामुळे पालक लोकांनाही सुट्टी असते. बरेचसे लहान मुलं आणि पालक लोक वगैरे आलेत. तर आमचं 2 महिन्यापासून चालू होतं प्लॅन. हो, तर आज स्वामींनी प्रत्यक्षात बोलवलं आणि दर्शनही घेतलं आम्ही आज. खूप छान दर्शन झालं. हे बघू शकता वरती फॅन एक्झॉस्ट साठी किती छान मोठा आणि मोठ्या प्रमाणात बनवलाय. हॉल मोठा आहे, डिझायनिंग वगैरे मस्त छान आहे. मंदिरात मंदिराच्या परिसरात आपल्याला स्वामी समर्थ यांची प्रतिमा किंवा माळा वगैरे पण आपण विकत घेऊ शकतो. ही स्वामींची प्रतिमा 40,000 पंचमुखी रुद्राक्षांनी बनवलेली आहे. खूप मोठी आणि छान पद्धतीने बारीक नक्षी काम केले यामध्ये. बघा रुद्राक्ष दिसतात बघा आपल्याला. आता आपण मंदिराच्या बाहेरील भागास म्हणजे परिसरात आलो आहोत. तर या ठिकाणी मार्केट बघू शकता आपण खूप मोठ्या प्रमाणात आहे, जे की आपण पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू किंवा माळा किंवा स्वामींची प्रतिमा, स्वामींविषयी जे ग्रंथ, परत अजून आपण घराच्या बाहेर लावण्याला येणाऱ्या त्या पाट्या, त्या अशा बऱ्याचशा गोष्टी आपण इथं खरेदी करू शकतो. येथील प्रत्येक दुकानावरती वेगवेगळे रेट आहेत. तर तुम्ही 2-3 दुकानं फिरून चौकशी करा, कारण आम्ही पहिल्या दुकानावरती जे फेटे घेतलेत ते फेटे आम्हाला 50 रुपयात भेटलेत, आणि दुसऱ्या दुकानावरती तेच फेटे आम्हाला 30-30 रुपयात मिळालेत. दर्शन झाल्यानंतर मस्तपैकी थोडासा नाश्ता करून घेतला. मित्र, आपण अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा. आणि चला, तर तुम्हाला परत पुढचा प्रवास म्हणजे आता आपण जात आहोत तर शिवपुरीमध्ये. अक्कलकोट या शहरापासून एक कमीत कमी 2.5 किलोमीटर अंतरावरतीच मस्तपैकी छान पद्धतीचं असं चोळप्पा महाराज यांचे शिष्य गजानन महाराज यांचा एक मठ आहे.
तर सुंदर असा मठ आहे. त्या मठामध्ये आपल्याला भगवान शंकर यांचं एक मंदिर आहे. त्यानंतर तुम्हाला भगवान परशुराम यांचं हे मंदिर बघायला मिळेल. खूप छान पद्धतीचं निसर्गरम्य वातावरण बनवलंय त्या मठामध्ये. चला तर तुम्हाला दाखवतो त्या मंदिराचा परिसर. हे छानसं मंदिर आणि ही समोरच असलेली ही प्रतिमा गजानन महाराज यांची, चोळप्पा महाराज यांचे शिष्य. अक्कलकोटला आला तर नक्कीच या मठाला भेट द्या मित्र. खूप छान पद्धतीचं यांनी बनवलं आहे आणि वातावरण खूप शांततेमय. इथे बऱ्याच वेळा आपण आपलं मन शांततेसाठी खूप छान पद्धतीचं यांनी निसर्गरम्य वातावरण तयार केले. आणि समोरच आपण बघू शकता भगवान परशुराम यांचं एक मंदिर आहे छानसं. तर त्यांचंही दर्शन करूयात. हा मंदिराचा मागचा भाग. हा नंदी खूप छान पद्धतीचं त्यांनी बनवला आहे. तर आपण बघू शकता भगवान परशुराम यांच्या मंदिराच्याच पाठीमागे आहे. आता आपण स्वामी समर्थ यांचे समाधीस्थानी आलो आहोत. तर समाधीस्थान आणि चोळप्पा महाराजांचं घर म्हणजे वाडाच हे जवळजवळच असल्यामुळे आपण सर्वप्रथम आता स्वामी समर्थ यांच्या समाधीचं दर्शन पण घेऊयात आणि त्यानंतर तुम्हाला मी चोळप्पा महाराज यांचा वाडा पण दाखवतो. बघू शकता आपण आता समाधी स्थानी म्हणजे मंदिरात आपण आलो स्वामींच्या. कार्तिक भगवान आहे ते गणपती बाप्पाचे मोठे भाऊ. दिसले का मोरावर बसलेले? इकडे गणपती मंदिरावर बसलेला. स्वामींचे समाधीस्थानी दर्शन वगैरे करून आता आपण चोळप्पा महाराज यांचा वाडा आहे त्या ठिकाणी आलो आहोत. तर खूप मोठा वाडा आहे. एका साईडला आता जो हा समोर बघतोय आपण हा जुना वाडा आहे. तर बाजूलाच असलेला एक नवीन बांधकाम वगैरे झालं आहे. तर त्याच ठिकाणी आपल्याला स्वामींच्या ज्या स्वतः वापरलेल्या पादुका आहेत तर त्या पादुका पण इथं आपणास बघायला मिळतील. वाड्यात असलेली ही विहीर आहे. कासव आहे त्याच्यात. कासव बघ कासव. स्वामींच्या ह्या पादुका 1857 साल पासून त्यांनी जपून ठेवल्यात. तर ह्या तुम्हाला दर्शन करण्यासाठी फक्त चोळप्पा महाराजांच्या वाड्यात आपल्याला मिळू शकतो. चोळप्पा महाराजांचे घराचे
संपूर्ण परिसर बघितला, समाधीचे दर्शनही घेतले, स्वामी समर्थांच्या पादुकाही ओरिजिनल जेव्हा होत्या त्या पाहिल्याच. आता आपण बाळाप्पा महाराजांचे मठ वगैरे ते पाहणार आहोत. आपण आलात तर बाळाप्पा महाराज मठ आणि जोशी मठ हे आपणास वटवृक्ष मंदिर जे आहे स्वामी समर्थांचे, त्या मंदिराच्याच बाजूला 200 ते 250 मीटर अंतरावरती हे आपणास मिळून जाईल. तर कोणालाही विचारलं तर तुम्ही पायी तिथे जाऊ शकता. तर समोर बघू शकता आपण आता बाळाप्पा महाराजांच्या मठात आपण आलो आहोत. या मठात जर आपण आलात तर या अशा फरशीवरची व्हाईट कलरचे एक बॉर्डर मारली, तर त्या बॉर्डरला कोणीही स्पर्श करू नये किंवा त्याच्यावरती पाय देऊन चालू नये. कारण तिथले सेवेकरींना तर विचारलं तर त्यांनी असं सांगितलं की स्वामी प्रत्यक्षात ह्याच फरशांवरती बसलेले पण होते आणि या ठिकाणी त्यांनी पण काही गोष्टी लोकांना प्रबोधन किंवा ज्ञान हे दिले. तर बघू शकता या वाड्यात आपणास स्वामी समर्थांच्या जीवनातील जे काही गोष्टी आहेत त्या संपूर्ण या वाड्यात आपणास बघावयास मिळतात. आणि खूप छान पद्धतीचा हा अजूनही जुन्या काळातला वाडा, तर आजच्या नवीन इमारतींना सुद्धा हा तोड देऊ शकतो. अशा पद्धतीचं बांधकाम अजूनही ते टिकलंय. तर मित्र आपण आताच बाळाप्पा महाराजांचा वाडा पाहिला. तर याच वाड्यात स्वामी समर्थ यांचे बरेच दिवस इथे निवासस्थान होते, त्यामुळे त्यांचे पायाचे ठसे वगैरे ते आपलेच फरशींवरती चौकोनी रंग काम करून दिसलेत ना, तिथे त्यांनी ठेवलेत. तर या नक्की दर्शन घ्या. छान पद्धतीचा वाडा आहे, जुनं बांधकाम पण दिसून. आता आपण बघत आहोत तर तो जोशी मठ खूप छान पद्धतीचा हा पण मठ आहे. छोटासा आहे पण मस्त आहे. इथं भगवान शंकरांची पण छानशी अशी शिवलिंग आहे. आता आम्ही अक्कलकोट येथील गजानन महाराज संस्थानमध्ये आलो. गजानन महाराज हे स्वामींचे भक्त होते, सोपा महाराज यांचे शिष्य. त्यांच्या नावानं हे मोठी संस्था पण चालते. इथे बघू शकता पार्किंगला खूप मोठ्या प्रमाणात जागा आहे. पार्किंगला कार कितीही प्रमाणात गाड्याला ते लावू शकता. या समोरील बाजूस आपण उपहारगृह वगैरे, आणि इथे आपण रूम पण रेंटने घेऊ शकतो. पण इथे सगळ्यात जास्त लवकरात लवकर फुल होतात रूम, त्यामुळे शक्यतोवर बघा इथे मिळालं तर चांगली गोष्ट आहे, नसलं तर मग बाहेर करू शकतो आपण. आत आल्यानंतर बघू शकता या साईडला श्री विघ्नेश्वर गणपती मंदिर, या साईडला विघ्नेश्वर गणपती मंदिर, आणि इथेच बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तोफ घेऊन उभेत. आणि त्याच्याच पाठीमागे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज यांचा घोड्यावर आरूढ असलेला एक छान असा स्मारक आहे. बघू शकता मित्र हो, याच ठिकाणी आपल्याला भोजनाची सुविधा ही उपलब्ध केलेली आहे स्वामी समर्थ अन्नक्षेत्र ट्रस्ट मंडळाने. तर बघू शकता आपण आलात तर इथे भोजनाचा लाभ घेऊ शकता. आज रविवार असल्या कारणाने खूप गर्दी असली, रविवार गुरुवार असते. तर आता आम्ही अन्नप्रसादालयावरून बाहेर निघत आहोत. तर थोडा प्रमाणात पावसाचं पण वातावरण झालं होतं, पाऊस चालू झाला आहे. तर इथं आलात तर इथं पार्किंग चार्जेस आहे 50 रुपये. तर आपली कोणतीही 4 व्हीलर असली तर आपणास 50 रुपये चार्जेस हे इथं पेड करायला लागतात. गेटवरतीच एंट्री करताना ते घेत नाहीत, परंतु बाहेर निघताना इथे चार्जेस घेतले जातात. अक्कलकोट शहरातील हा एक जुना वाडा आहे, म्हणजे एक आपण किल्ल्या टाईप बनवला आहे. तर आतमध्ये खूप मोठा आहे, परंतु आज काही कारणास्तव तर ते बंद दिसतोय. तर आपण आलात तर जर आपणास बघायला मिळाला तर आपण बघू शकता. आम्हाला तर काही जाता आला नाही त्यामध्ये, कारण बराचसा हा पडक्या अवस्थेत दिसतोय. आता मित्र हो, आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि आपल्याला अक्कलकोट शहर आणि स्वामी समर्थांच्या जीवनावरील संपूर्ण भाग हा मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत दाखवला. तर कोणता भाग आपणास आणि कोणता मठ आपणास आवडला तर ते कमेंट मध्ये कळवायला नक्की विसरू नका. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्र परिवारामध्ये, आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. चला मित्र, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांसाठी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.